तर मित्रमंडळी, चणा या पिकाचं जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला या पिकाचं चांगल्या प्रकारे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा होतील आणि उत्पन्नात वाढ होतील। तर त्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचं नियोजन, एक चांगल्या प्रकारची प्लॅनिंग करणं महत्त्वाचं असते। तर त्यासाठी हा आपला एक व्हिडिओ आहे। या चणा पिकाचं उत्पन्न घेण्यासाठी जे महत्त्वाचे कामं असतात तेच फक्त या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। फक्त एवढं जरी आपण हे कामं जर नियोजन केलं या कामाचं, तर आपल्याला 100% उत्पन्न चांगल्या प्रकारचं होते। तर सर्वात पहिले जे आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे जेव्हा आपण या चणा पिकाची पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला पेरणी करण्याच्या आधी बुरशीनाशकचे औषध पावडर फॉर्म मध्ये राहते किंवा लिक्विड फॉर्म मध्ये राहते, तर ते पेरणी करण्याआधी या हरभऱ्याला पूर्ण मिक्स करून टाकायचं त्यामध्ये आणि नंतर त्याची पेरणी करायची। ते 2 ते 3 तासानंतर त्याची पेरणी करणे महत्त्वाचं आहे। हा एक पहिला मुद्दा। पेरणी केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्याला या पिकाचं स्पेशल तणनाशक मिळते, ते तणनाशक घेऊन यावर फवारणी करणे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून समोर तण कुठेही तुम्हाला दिसणार नाही। त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं तणनाशक घेणं महत्त्वाचं आहे। तर यासाठी विविध प्रकारचे तणनाशक या हरभरा पिकासाठी कृषी केंद्रामध्ये मिळते। तर त्यासाठी एक स्पेशल माझा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता की त्यामध्ये कोणतं तणनाशक मी वापरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे। ते आपल्या चॅनलवर सुद्धा त्याचा वेगळा व्हिडिओ बनवून आहे। तर हा दुसरा मुद्दा आहे समजा आपल्या व्हिडिओचा। त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे ते आहे डवरण करणं। डवरण इथून 1 महिन्यानंतर आपण करू शकतो किंवा मग आपण पीक पाहून समजा आपण डवरण करू शकतो। जर आपल्याला तण वाटत असेल तर डवरण करणे, किंवा मग नाही केलं तरी चालते, कारण आपण आधीच त्यावर ते तणनाशक मारलेलं राहते। हे एक ऑप्शनल आहे, परंतु डवरण केलं तर खूप चांगलं तण नाही निघत तरी पण डवरण करून टाकायचं। चौथं जे काम करायचं आहे ते म्हणजे फवारणी। फवारणी जर योग्य प्रकारची होत असेल, चांगल्या औषधाची होत असेल, तर आपल्याला नक्की आपल्याला चांगलं उत्पन्न होते। त्यासाठी फुलधारणा जेव्हा चालू होते तेव्हा समजा आपल्याला एक चांगल्या प्रकारचं टॉनिक, त्याचसोबत कीटकनाशक आणि त्याचसोबत बुरशीनाशक सुद्धा मारण्याची गरज राहते आणि त्याचसोबत खत वगैरे देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरते। त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं, जसं मॅगझिन असं चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची। त्याचसोबत खत सुद्धा आपण पेरणीसोबत सुद्धा देऊ शकतो किंवा नंतर मग फवारणीद्वारे आपण खत देऊ शकतो। तर या पिकावर आपल्याला कमीत कमी 3 जरी फवारणी आपल्याला द्यावी लागते। पहिली फवारणी कीटकनाशकची आपण अशीच मारतो फुल याच्या आधीच, कारण आपल्याला अळी पाहायला मिळते। त्यानंतर दुसरी फवारणी आपण फुल अवस्थेत आणि जी तिसरी फवारणी आहे ती समजा जेव्हा घाटे पकडलेले असतात या पिकाला, त्यानंतर ते घाटे चांगल्या प्रकारे भरले पाहिजे, त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारची फवारणी करणं महत्त्वाचं असते। तर मिनिमम 3 फवारणी आपल्याला या पिकावर पाहायला मिळते। तर कधी कधी एक एक्स्ट्रा फवारणी सुद्धा होऊ शकते, म्हणजे अशा 4 फवारणी आपण या पिकासाठी पकडू। आणि सर्वात महत्त्वाचं जे काम आहे नंतर ते आहे पाणी योग्यशीर दिलं पाहिजे। तर पाणी कशा प्रकारे दिलं पाहिजे त्याबद्दल आपला एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे। कधी द्यायचं, फुल अवस्थेत द्यायचं किंवा नाही द्यायचं, आणि चणा या पिकाला पाण्याचे किती फेर दिले पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येक कास्तकाराची जमीन काळी राहत नाही, तर कोणाची मुरमाठी राहते तर कोणाची काळ्या प्रकारची जमीन राहते। तर त्या जमिनीनुसार सुद्धा पाणी दिलं गेलं पाहिजे। त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तो तुम्ही पाहू शकता। हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रमंडळी। आणि मित्रमंडळी, एक महत्त्वाचं काम म्हणजे ते आधीच सांगायचं होतं मला, पण मी विसरून गेलो, त्यामुळे मी आता सांगत आहे की जेव्हा आपण या पिकाची पेरणी करतो तर एकरी फक्त 1 बॅग टाकायची, म्हणजे 25 किलो एका एकराला टाकायचं। तेच खूप भरपूर प्रमाणात झालेलं आहे, खूप दाट पेरलेलं सुद्धा नको। जर आपण चणा या पिकाचं दाट पेरणी जर केली तर जी जमिनीमध्ये त्याच्या ज्या मुळा असतात त्या पूर्णपणे पसरत नाही आणि त्याची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होत नाही। त्यासाठी 25 किलो एका एकरासाठी योग्य प्रकारची पेरणी राहते। जर मित्रमंडळी तुम्हाला जर वाटत असेल की एखादा कोणताही मुद्दा राहिलेला आहे महत्त्वाचा, तर तुम्ही कमेंट करा, मला सुद्धा माहित होऊ द्या की माझ्याकडून कोणती चूक झाली किंवा कोणता मुद्दा राहिला आहे। त्यासाठी प्लीज कमेंट करा।